नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन हे 4 मार्क्ससाठी येणार आहे. अत्यंत महत्वाचा टॉपिक. तर पार्शियल फ्रॅक्शन मध्ये केस नंबर 3 वेन डिनोमिनेटर कंटेन इरिड्युसिबल लिनियर फॅक्टर. प्रॉब्लेम नंबर 1 हे आलं होतं विंटर 2023 ला. 3x - 2 अपॉन x+2 नंतर आहे x²+4. आता बघा, हा इरिड्युसिबल फॅक्टर म्हणजे काय? ज्याचे फॅक्टर पडत नाही. आता या x²+4 चे फॅक्टर पडत नाही. इथं कुठल्याच प्रकारचा फॉर्म्युला इथं अप्लाय होत नाही. मग इथं कुठल्याच प्रकारचा फॉर्म्युला अप्लाय होत नाही, तर याच्या जागी लिहायला लागते bx+c. म्हणजे पहिल्याला a लिहायचं a/x+2 आणि या x²+4 ला bx+c म्हणायचं. काय म्हणायचं? bx+c अपॉन x²+4. सेकंड प्रॉब्लेम आला होता समोर 2024 ला x² - 2x+3 अपॉन x+2 x²+1. या x²+1 चे फॅक्टर पडत नाही. पहिल्याला a/x+2 आणि याला म्हटलं आपण bx+c अपॉन x²+1. बघा, लगातार विंटर 2023 केस स्कीम, समर 2024 आणि आता आहे पेपर विंटर 2024. का प्रॉब्लेम नंबर 3 येणार आहे विंटर 2024 येणाऱ्या 17 तारखेच्या पेपरमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये 4 मार्कासाठी. तर माझा असं गेस म्हणते की हे प्रॉब्लेम नंबर 3 येणार आहे. x² + 23x अपॉन x+3 x²+1. हा x²+1 आहे, याचे फॅक्टर पडत नाही, तर इथे लिहिलं आपण bx+c e अपॉन bx+c e अपॉन x+3 प्लस bx+c अपॉन x²+1. अत्यंत सोपी अशी केस आहे. तसंच प्रॉब्लेम नंबर 4 बघा, 2x + 1 अपॉन x - 1 इथे x²+1. हा x²+1 आहे, याचे फॅक्टर पडत नाही. पहिल्याला a/x - 1 आणि याला म्हटलं bx+c अपॉन x²+1. तसंच याला बघा, पहिल्याला a/x+1 आणि याला bx+c अपॉन x²+4 आहे, तिथे x²+4 लिहायला लागेल x²+4. तर या 5 पैकी आपण प्रॉब्लेम नंबर 3 सॉल्व्ह करणार आहे, कारण ही खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे आणि हे पेपरमध्ये येऊ शकते 2024च्या येणाऱ्या 17 तारखेला बेसिक मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये. आणि जर हे प्रॉब्लेम जर आलं तर तुम्हाला 4 मार्क नक्कीच भेटतील. तर बघा, आता प्रॉब्लेम असं येणार, रिसॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन x² + 23x अपॉन x+3 अदर ब्रॅकेट x²+1. तर प्रॉब्लेम कसं सोडवायचं? पहिले असं लिहिसाल तुम्ही x² + 23x अपॉन x+3 आणि अदर ब्रॅकेट मध्ये आहे x²+1. पहिल्याला a म्हणा, पहिल्याला काय म्हणसाल तुम्ही a अपॉन x+3 प्लस या x²+1 आहे, याचे फॅक्टर पडत नाही, याचे फॅक्टर पडता येत नाही, म्हणून त्याच्यामुळे याला म्हणा bx+c. फॅक्टर पाडता येत नाही याचे, त्याच्यामुळे bx+c x²+1. नंतर याला द्या इक्वेशन नंबर 1. हे आपली स्टेप नंबर 1 आहे. त्याच्यानंतर x² + 23x वर ऐकण्याचे न्यूमरेटर आहे हे जसंच्या तसं x² + 23x इज इक्वल टू इथं करायचं आहे क्रॉस मल्टिप्लाय a इंटू x²+1 a इंटू x²+1 क्रॉस मल्टिप्लाय प्लस bx+c इंटू x+3 इथं येणार bx+c इंटू x+3. याला इक्वेशन नंबर 2. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे बघा x+3 x²+1 इथं पण आहे x+3 x²+1. दोन्ही साईडचं सेम कॅन्सल, ती लिहिण्याची काही गरज नाही. काय लिहिलं व्हायचं? x² + 23x इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय a इंटू x²+1 प्लस bx+c इंटू x+3 आणि हे डिनॉमिनेटरचं कॅन्सल होते दोन्ही साईडचं. नंतर a च्या खाली बघा काय येतं, a च्या खाली किती आहे? x+3 +3 येतं, काय घेसाल? -3 +3 आहे तर घेऊ आपण -3. पुट इन इक्वेशन नंबर 2. पुट इन इक्वेशन नंबर 2. जिथे जिथे x आहे x काढा, त्या जागी -3. बघा, a च्या खाली काय होता? +3 होता, +3 घेतला तर -3 घ्यायचा. जर मायनस असता तर प्लस घेतला असता. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होते, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. इथं +3 आहे म्हणून काय पुट केला आपण? x इज इक्वल टू -3. जर इथं -3 असतं तर पुट केला असता x इज इक्वल टू 3. जर इथं +2 असतं तर x इज इक्वल टू -2. -2 असतं तर x इज इक्वल टू +2. -2 असतं तर +2, प्लस असतं तर मायनस. मग इथं +3 आहे तर काय घेतला आपण? x इज इक्वल टू -3. पुट इन इक्वेशन नंबर 2. जिथं जिथं x आहे x काढा, त्या जागी -3. -3 चा स्क्वेअर प्लस
23 आणि एक्सच्या जागी पुट केला -3. इथं पण ए इन ब्रॅकेट एकच्या जागी पुट केला -3, -3चा स्क्वेअर +1 आणि हा बी बाकीच्या इकडे 0. का बाकीच्या इकडे 0? कारण फक्त आपण एच्या खाली पाहिलं. एच्या खाली पाहिलं तर फक्त ए मध्ये पुट करायचं. एच्या खाली पाहिलं तर कशात पुट करसाल? ए मध्ये. आता एच्या खाली पाहिलं तर ओनली फॉर ए मध्ये पुट करायचं. एच्या खाली होता एक्स काय आहे? एक्स किती आहे? -3, -3चा स्क्वेअर +1. एच्या खाली पाहिलं तर ओनली फॉर ए मध्ये पुट. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करू. -3चा स्क्वेअर किती येते? 9 आणि 23 इंटू -3 किती होते? -69. 9 - 69 किती होते? -60. इथं आलं -60. तुम्ही बाय युझिंग कॅल्सी पण करू शकता जसंच्या तसं. इथं बघा -3चा स्क्वेअर किती होते? -3चा स्क्वेअर येते 9. 9 + 1 किती होणार? 10. मग आता बघा ए इंटू 10 10 आणि 10 इंटू मध्ये आहे. इकडे जर ट्रान्सफर झाला तर होतो डिवाइड. -60 डिवायडेड बाय 10 म्हणजे ए ची व्हॅल्यू आली. आता ए ची व्हॅल्यू येणार आहे ए इज इक्वल टू -60 डिवायडेड बाय 10 म्हणजे होते -6. ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे? -6. एक वेळा अगेन काय केलं आपण? सिंपल. एच्या खाली बघितलं. एच्या खाली होता +3 आहे तर आपण पुट केला एक्स इज इक्वल टू -3 इन इक्वेशन नंबर सेकंड. एक्स काढला -3, एक्स काढला -3, इथं पण एक्स काढला -3 आणि बाकीचा 0. हे बाकीचं काय होते? 0. इकडे पुट करण्याची काही गरज नाहीये. इथं पुट करण्याची काही गरज आहे का? नाही. बाकीचं डायरेक्टली काय करायचं? इथं 0 लिहायचं. कारण जर समजा तुम्ही गलतीनं पुटही केलं समजा एकच्या जागी -3 +3 0 आणि 0 इंटू ब्रॅकेट 0. मग इथं बघा एकच्या जागी -3 पुट केलं. -3चा स्क्वेअर येते 9. 9 + 1 10. 10 इंटू ए 10 ए. त्यानंतर हा 10 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. इथं पण -3चा स्क्वेअर 9. 23 इंटू -3 -69. 9 - 69 -60 म्हणजे किती आलं आन्सर? -6 आलं. आता एच्या खाली बघितलं आपण. आता बीच्या खाली बघता येते का आपल्याला? bx + c च्या खाली बघता येते का? नाही बघता येत. मग bx + c च्या खाली बघता येत नाही म्हणून मनानं पुट करायचं. काय करायचं? काही पण घ्या तुम्हाला जे वाटेल ते. पण अशी व्हॅल्यू पुट करा की जे लहानात लहान असली पाहिजे आणि त्यानं कॅल्क्युलेशन काय झाली पाहिजे? इझी. फक्त x इज इक्वल टू -3 हे व्हॅल्यू पुट नका करू कारण हे ऑलरेडी काय केलेली आहे आपण? पुट केलेली आहे. आता इथंच पुट करतो साईडला बघा. पुट करूया आता. लहानात लहान व्हॅल्यू तुम्हाला दिसते. पुट x इज इक्वल टू 0. काय पुट करायची? x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर सेकंड. आता आपण या bx + c च्या खाली बघू शकत नाही ना म्हणून. कारण इथं दोन हे एलिमेंट्स, दोन व्हेरिएबल्स आहेत ए बी आणि सी आणि याच्या खाली बघता येत नाही. मग त्याच्यामुळे मनानं पुट केलं x इज इक्वल टू 0. हे व्हॅल्यू सोडून कोणती व्हॅल्यू पुट करायची? लहानात लहान. तर सर्वात लहान व्हॅल्यू तर x इज इक्वल टू 0च आहे. हेच पुट करायची. आणि जिथं जिथं x असेल, जिथं जिथं x असेल x ले काढा त्या जागी लिहा 0. म्हणजे एक्सचा स्क्वेअर म्हणजे इथं 0चा स्क्वेअर +23 एकच्या जागी 0. आता विद्यार्थी मित्रांनो हे आपण कशाच्याच खाली बघितले नाही, स्वतः पुट केलेली आहे. तर सर्व याच्यात पुट करायचे. कशा याच्यात? सर्व याच्यात. ए जसाच्या तसा एकच्या जागी पुट करसाल 0. 0चा स्क्वेअर +1 प्लस बी जसाच्या तसा एकच्या जागी 0. 0 + c तसाच एकच्या जागी 0. 0 + 3. 0 + 3 सर्व याच्यात पुट केलं. एक्स काढला 0, एक्स काढला 0, एक्स काढला 0, एक्स काढला 0, एक्स काढला 0. आता करूया सिंपल कॅल्क्युलेशन. 0चा स्क्वेअर 0. 23 इंटू 0 0. 0 + 0 0. इथं आलं 0. तसंच बघा 0चा स्क्वेअर किती येते? 0. 0 + 1 1. 1 इंटू ए ए. इथं आला ए. तसंच बी इंटू 0 0. 0 + c c आणि 0 + 3 3 म्हणजे इथं काय येणार? 3c. सिंपल कॅल्क्युलेशन बघा एक वेळा अगेन. बी इंटू 0 0 आणि 0 + c c आणि 0 + 3 3. 3 इंटू c 3c. आता ए च्या जागी ए ची व्हॅल्यू पुट करा. ए ची व्हॅल्यू आहे -6 + 3c. आता c ची व्हॅल्यू भेटते. -6 ट्रान्सफर झाला राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला गेला, डाव्या साईडला गेला तर +6 झालं. इथं 3c. 3 इंटू मध्ये आहे इकडे ट्रान्सफर झाला तर होते डिवाइड. तर 6 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू c. तर c ची व्हॅल्यू किती आली? c ची व्हॅल्यू आलेली आहे 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे होते 2. c ची व्हॅल्यू आलेली आहे 2. 3 × 3 3 2 6. c ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 2. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम. आता बघा डबल आता आहे की आपण याच्यावर गेलो
तरी आता bx प्लस सी याच्या खाली बघता येते काय? नाही बघता येत. मग पहिले तर आता आपण 0 पुट केला, पहिले -3 पुट केला तर एच्या खाली वाला 0 आपण स्वतः मनानं पुट केला. आता अजून एखादा नंबर मनानं घ्या. 0 सोडून अजून कोणता लहान नंबर आहे? 1. तर पुट करू x इज इक्वल टू 1. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर सेकंड. आता 1 पुट करूया. जिथं जिथं x असेल x काढा त्या जागी 1 लिहा. हे इक्वेशन नंबर सेकंड आहे. x काढा त्या जागी 1, x काढा त्या जागी 1, x काढा त्या जागी 1, त्यानंतर x काढा, हा x काढा त्या जागी 1 आणि हा x काढा त्या जागी 1. सर्व ठिकाणी x काढाचा त्या जागी 1 लिहायचा. आता बघा कसं येणार. इथे येणार आहे 1 चा स्क्वेअर प्लस 23 x च्या जागी 1 इज इक्वल टू a इन ब्रॅकेट 1 चा स्क्वेअर प्लस 1 प्लस b x च्या जागी 1 प्लस c आणि त्याच्यानंतर डबल होता x च्या जागी 1 1 प्लस 3. सर्व जिथं जिथं x होता x काढला त्या जागी आपण काय पुट केलं? 1 पुट केलं. आता बघा 1 चा स्क्वेअर किती येते? 1 चा स्क्वेअर येते 1 चा स्क्वेअर येते 1, 23 इंटू 1 23, 1 प्लस 23 होते 24, हा आला 24. आता इथं बघा 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2, 2a. तसंच 1 प्लस 3 4, 1 प्लस 3 होते 4, 4 ना आता इथं असं येणार b इंटू 1 b. विद्यार्थी मित्रांनो इथं चुकू शकते तुमचं, कारण इथं ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेट देणं गरजेचं. b इंटू 1 b, b प्लस सी हे ब्रॅकेटमध्ये आणि 1 प्लस 3 किती होते? 4. या 4 नाही की याच्यासोबत काय करसाल? मल्टिप्लाय करसाल. काय येणार? 24 इज इक्वल टू 2a 4 इंटू b प्लस 4b आणि 4 इंटू c प्लस 4c. बघा 4 इंटू बी 4b आणि 4 इंटू सी 4c. आता व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. कशी पुट करसाल बघा. आता 24 इज इक्वल टू 2 a ची व्हॅल्यू आली होती आपली -6, a च्या जागी a ची व्हॅल्यू प्लस 4b ऍज इट इज प्लस 4 आणि c च्या जागी c ची व्हॅल्यू आली होती 2. कॅल्क्युलेशन करूया आता. 24 आता 2 इंटू -6 किती होते? -12 प्लस 4b आणि 4 इंटू 2 किती होते? 8. आता बघा हा -12 इकडे ट्रान्सफर झाला तर +12 होणार. काय होणार? +12. म्हणजे 24 -12 इकडे ट्रान्सफर झाल्यावर होतो +12 प्लस 8 इकडे आला काय होतो? -8 इज इक्वल टू 4b. 12 मधून 8 गेले 4 आणि 24 आणि 4 किती होतात? 28. किती होतात? 28. इथं आलं 28 म्हणजे 28 इज इक्वल टू 4b. 4 इंटू मध्ये आहे इकडे होते डिवाइड तर 28 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू b. 28 डिवायडेड बाय 4. आता 28 डिवायडेड बाय 4 केलं तर इथे 7 इज इक्वल टू b. म्हणजे b ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 7. आता आपल्या तिन्ही व्हॅल्यू निघाल्या. इथं लिहायचं व्हॅल्यू ऑफ ए बी सी, व्हॅल्यू ऑफ ए बी सी पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट. ए बी सी हे व्हॅल्यू काय कशात करायचे? पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट. तर इक्वेशन नंबर फर्स्ट आपलं असं होतं एक्स स्क्वेअर प्लस 23x अपॉन एक्स प्लस 3 अदर ब्रॅकेट होता एक्स स्क्वेअर प्लस 1. पहिल्याला आपण म्हटलं होतं ए चे आन्सर आलं होतं -6. मग -6 अपॉन एक्स प्लस 3 प्लस मग होता बी चा आन्सर किती आलं? 7. इथं लिहिसा 7x प्लस सी चा आन्सर किती आलं? 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. आणि हे इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे? सॉल्व्ह झालेला आहे. अत्यंत सिंपल असं प्रॉब्लेम आहे. एक वेळा अगेन ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं नसेल त्यांच्यासाठी एक वेळा अगेन, आणि ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे प्रॉब्लेम तुमच्या फर्स्ट इयर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. प्रॉब्लेम नंबर 3, रिसॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन एक्स स्क्वेअर प्लस 23x अपॉन एक्स प्लस 3 आणि एक्स स्क्वेअर प्लस 1. इथे काय घेतलं आपण? एक्स स्क्वेअर प्लस 23x अपॉन एक्स प्लस 3 अदर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1. पहिल्याला ए म्हटलं ए अपॉन एक्स प्लस 3 प्लस याला bx प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1, कारण याचे फॅक्टर पडत नाही.
मग वर आहे एक्स स्क्वेअर प्लस 23x जसंच्या तसं क्रॉस मल्टिप्लाय ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस bx प्लस सी इंटू एक्स प्लस 3 bx प्लस सी इंटू एक्स प्लस 3 इक्वेशन नंबर सेकंड. नंतर काय केलं एच्या खाली बघितलं एक्स प्लस 3 आहे प्लस 3 आता काय घेतला -3 पुट इन इक्वेशन नंबर सेकंड. एक्स काढला -3 एक्स काढला -3 एक्स काढला -3 कारण आपण एच्या खाली पाहिलं तर ओनली फॉर ए मध्ये पुट बी वाला 0. मग नंतर -3 चा स्क्वेअर येते 9 23 इंटू -3 -69 -3 चा स्क्वेअर 9 9 प्लस 1 10 9 -69 म्हणजे -60 10 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड -60 डिवाइडेड बाय 10 म्हणजे -6. नंतर पुट एक्स इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर सेकंड. एक्स काढा 0 आता इथं आपण bx प्लस सीच्या खाली पाहता येत नाही म्हणून आपण 0 पुट केला काही व्हॅल्यू पुट करू शकता तर 0 घ्यायचा. एक्सच्या जागी 0 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 त्यानंतर 23 एक्सच्या जागी 0 जिथे जिथे एक्स आहे आणि आपण सर्व इकडे पुट केलेलं आहे तर सर्व याच्यात पुट करायचं एक्सच्या जागी 0 एक्सच्या जागी 0 एक्सच्या जागी 0 कारण आपण हे मनाने व्हॅल्यू पुट केलेली. मग काय येणार 0 चा स्क्वेअर 0 23 इंटू 0 0 0 प्लस 0 0 0 चा स्क्वेअर 0 0 प्लस 1 1 1 इंटू ए बी इंटू 0 0 0 प्लस सी सी आणि 0 प्लस 3 3 3 इंटू सी 3 सी. ए ची व्हॅल्यू आहे -6 हा -6 इकडे ट्रान्सफर झाला तर होते +6 3 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड 6 डिवाइडेड बाय 3 सी ची व्हॅल्यू 2. मग डबल आपण bx प्लस सी च्या खाली बघता येत नाही विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे अजून एक व्हॅल्यू मनानं पुट करायची आहे आणि ती पुट केली आपण मनानं व्हॅल्यू x इज इक्वल टू 1 काय पुट केलं x इज इक्वल टू तर जिथे जिथे एक्स आहे एक्स काढा आता त्याच्या जागी 1 1 लिहायला लागेल तर एक्स काढला त्याच्या जागी 1 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 1 चा स्क्वेअर 1 1 आणि त्यानंतर 23 इंटू 1 23 23 प्लस 1 24 1 चा स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 2a b इंटू 1 b b प्लस c आणि इथं 1 प्लस 3 किती होते 4 या 4 न मल्टिप्लाय 4 इंटू b 4b 4 इंटू c 4c. ए च्या जागी ए ची व्हॅल्यू पुट केली -6 सी ची व्हॅल्यू पुट केली 2. मग आता इथं किती 2 इंटू -6 -12 प्लस 4b 4 इंटू 2 8 -12 हा राईट हँड साईडला इथं गेला लेफ्ट हँड साईड -12 चा झाला +12 प्लस 8 चा काय होते -8 24 प्लस 12 -8 म्हणजे 28 इज इक्वल टू 4b 4 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड 28 डिवाइडेड बाय 4 म्हणजे b इज इक्वल टू 7. तर व्हॅल्यू ऑफ ए बी सी पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट ए च्या जागी ए ची व्हॅल्यू बी च्या जागी बी ची व्हॅल्यू सी च्या जागी सी ची व्हॅल्यू. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.